मंडळी, बॉलिवूडमध्ये एखाद्याच्या अफेअरची चर्चा होणं काही नवीन नाहीये. खरं तर ऑगस्ट 2025 मध्ये मृणाल ठाकूरनं धनुष आणि तिच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. धनुष फक्त तिचा एक चांगला मित्र आहे असं ती म्हणाली होती. तसंच धनुष मुंबईत खास तिच्या सन ऑफ सरदार 2 च्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आला होता, कारण अभिनेता अजय देवगणनं त्याला आमंत्रण दिलं होतं. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात धनुष आणि मृणाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. या व्हिडिओमध्ये मृणाल आणि धनुष हात धरून एकमेकांच्या कानात काहीतरी बोलताना दिसले होते. शिवाय तेरे इश्क में या सिनेमाच्या पार्टीत देखील मृणाल गेली होती. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा अजूनच वाढल्या. सध्या मृणाल आणि धनुष यांचं अफेअर आहे आणि त्यांना त्यांचं नातं आत्ता सगळ्यांसमोर आणायचं नाहीये असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. दरम्यान या चर्चांमध्ये अचानक लग्नाची तारीखच समोर आल्यामुळे चाहते देखील गोंधळात पडले. दोघंही फेब्रुवारी 2026 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण या सगळ्या चर्चाच असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृणालचं पुढच्या महिन्यात लग्न होत नाहीये. ही फक्त अफवा आहे. मृणाल ठाकूर आणि धनुष एकमेकांना काही काळापासून डेट करत असल्याच्या चर्चा असल्या तरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाहीये. त्यामुळे चाहत्यांना कोणतीही ठोस माहिती मिळेपर्यंत थोडा संयम ठेवावा लागणार आहे. पण आता तरी ही सगळी चर्चा फक्त अफवांपुरतीच मर्यादित असल्याचं स्पष्ट झालंय.